जय This शिवराय call जय is शिवराय. now being recorded. बोला ना दादा. हा सर, 21 तारीख दिलेली आहे. 21 ते 26 दरम्यान पुन्हा वातावरण बिघडणार आहे सर, असं तुम्ही सांगितलेलं आहे. हम्म आणि आजपासून देखील सर ढगाळ वातावरणाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही हम्म. सांगितलेलं आहे की 18 तारखेपासूनच वातावरण खराब व्हायला सुरुवात सुरुवात होणार आहे. होणार. हो. हम्म. हा, तर यामध्ये काही पाऊस आहे का सर, गारपीट आहे का, आणि कशा प्रकारे, आणि म्हणजे काही नुकसान होईल का यामध्ये, तर यावर सविस्तर अंदाज द्यावा सर. नक्कीच आपण ह्या गोष्टी पाहणारच आहोत. तुम्हाला मागील सुद्धा व्हिडिओमध्ये वारंवार ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे, की अशा प्रकारचं वातावरण प्रत्येक आठवड्यामध्ये, प्रत्येक 4 दिवसाला, 5 दिवसाला ह्या लाईन्स पाहायला मिळतील. आणि आज जे बनणार आहे 19 तारखेला किंवा काल जे बनलं होतं, त्या वातावरणाचा पूर्ण जो काही टफ एरिया आहे, तो पूर्व विदर्भ जास्त प्रमाणात राहणार आहे. म्हणजे अरबी समुद्रामार्गे येणाऱ्या बाष्पांची ज्या काही लाईन्स बनलेल्या आहेत, त्या पूर्व विदर्भाला सकाळच्या पहारी किंवा पहाटेच्या वेळेला जास्त प्रमाणात ढगाळ वातावरणाची गर्दी आणि हलक्या ते मध्यम पावसाचा शिडकाव होण्याचे चान्सेस आहेत. गारपीटची शक्यता तर नाहीच. आणि उद्याची 20 तारीख ही आणखीन वातावरणाला बळकटी देणार आहे. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भामध्ये आणि पूर्व विदर्भात सुद्धा नागपूर एरियाज असतील, अमरावती एरिया असतील आणि जे काही नांदेड पट्टे आहे, परभणी वगैरे भागचोक आहे. म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हणलं तर संपूर्ण विदर्भ आणि संपूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये फक्त जास्त काही वातावरणाचा जोर जो आहे, ढगाळ वातावरणाची काही तीव्रता आहे, ही विदर्भ मराठवाड्यात ह्यावेळी जास्त असणार आहे. कारण की पश्चिमेकडनं ढग पूर्वेकडे वाढण्याचा प्रवास आहे. आणि विषय 21 तारखेपासून जास्त तीव्रता दाखवण्याचा. तर 21 तारखेला तर हलक्या मध्यम पावसाला सरी होणारच आहे. पण एखाद दोन अपवाद असे राहतील ह्या गोष्टींमध्ये, की ज्यामुळे वातावरणाचा जो काही प्रक्रिया आहे ती पूर्णच पालटून जाईल. याच्यामध्ये हलका पाऊस, मध्यम शिडकावा. आता मला बऱ्याच जणांचे फोन असे सुद्धा येतात, की आम्ही शेततळ जे आहे ते भरलेलं कमी करावं का? किंवा जे काही त्यांचे नियोजन असतात पाऊस येण्या अगोदर, सोयाबीन तूर काढणं किंवा काहीचा राजमा काढणं चालू आहे. तर माझं एक म्हणणं असेल, की तुम्ही ज्या काही गंजा वगैरे करता याच्यामध्ये ते झाकूनच ठेवावं लागेल. कारण की सर्वदूर जरी पाऊस नसला तरी 20% 25% ही जी टक्केवारी जी आहे, एखाद्या ठिकाणी अपवाद सुद्धा सांगितलेला याच्यामध्ये, की असं होऊ शकतं पेंडवणीपर्यंत. तर हे नुकसान होऊ नये म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी, त्यातल्या दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यावीच लागणार आहे. कारण की सर्वदूर तर नाहीये, सगळीकडे हा पडणारही नाहीये. पण अपवाद मात्र याच्यामध्ये असे आहेत, की ते 10-5 ठिकाणी होणारच आहेत. हं. हा सर. हं. सर, यामध्ये काही गारपिटीची शक्यता नाही ना पूर्णपणे? नाही, नाही गारपिटीची शक्यता नाहीये. हां, याच्यामध्ये काय होईल, की एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा जोरदार सटकारा पडेल. ठीक आहे. हा आणि सर. पाऊस तर मॉडेलनुसार हा कथित होतच नाहीये. मॉडेलनुसार ह्याचा पावसाची पर्सेंटेज खूप कमी निघतायत. पण एक आपण असं बघितलंय, की आता हे ढगं ट्रान्सफर होण्यामध्ये वारे देखील मदत करत नाहीये किंवा हे वातावरण दुसरीकडे डायव्हर्ट होईल एमपीकडे किंवा तेलंगणाकडे असे प्रकार दिसतच नाहीये. उत्तरेकडनं वारे, उत्तर भारताकडनं वारे महाराष्ट्रामध्ये बाष्प घेऊन येतायत. अरबी समुद्र मार्गे घेऊन येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 22 तारखेपासून तर लगे पूर्व भागातून सुद्धा म्हणजे दक्षिण उत्तर वारे वाहून सुद्धा हे महाराष्ट्रात ह्या बाष्पाला अडवून धरतात. म्हणजे यांना फिरण्यासाठी कुठे जागाच मिळत नाहीये. त्यामुळे असा अपवाद घडेल, की एखाद्या ठिकाणी नुकसान सुद्धा करू शकते. कांद्या रोपातल्या शेतकऱ्यांनी एखाद्या ठिकाणी पाणी चालू असेल तर त्यांनी पाणी 2 दिवस थांबवावं कारण की वरच्यात पाणी ते भागून जाईल. तर अशा गोष्टी होऊ शकतात. पण याची टक्केवारी खूप कमी आहे. आता हे समजून कसं सांगायचं सोप्या भाषेमध्ये, की आपण म्हणत नाही का, की एखाद्या वेळेस स्थानिक वातावरणाचा पाऊस पडला. एक्झॅक्टली ती कंडिशन याच्यामध्ये. हा सर. 21, 22, 23 आता ही बी कंडिशन कुठे-कुठे मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश भागामध्ये. पश्चिम महाराष्ट्रात हे अपवाद कमकुवत आहेत. आभाळ खूप येईल, भिऊ दाखल आभाळ तुम्हाला. ढगाळ वातावरण खूप आहे. एकंदरीत संपूर्ण पावसाळ्याचा लूक पाहायला मिळेल याच्यामध्ये. हा सर. हा, हं. म्हणजे हा पाऊस जो आहे सर, हा काही सर्वदूर नाही, 5 ते 10% भागातच राहिला. हं, हं. आणि हा. इथे जे काही जास्त गारपिटीचा एरिया जो आहे तो एमपीकडे दिसतोय मॉडेलनुसार. इंदोर वगैरे भागाकडे तिकडे स्थानिक वातावरणाची भीती जास्त आहे. आणि ह्या जो काय आहे डब्ल्यूडीचा आहे 23 तारखेपासून नॉर्मली हा वर्कआउट असा करेल, की ढगांची तीव्रता कमी होणं, बाष्पसंख्या कमी होणं दक्षिण महाराष्ट्रामधनं. हळू 24 तारखेला नाशिक क्षेत्रातलंही कमी होऊन जाईल. म्हणजे 3 ते 4 दिवसासाठी हे येणारच आहे. आणि हे होत नाही. मी तुम्हाला पहिले प्रत्येक वेळेस सांगतो, की पुढची अपडेट आपली लगेच एका पाठोपाठ येत असतात. हे होत नाही, की लगेच पुढे 29-30 तारखे किंवा 31 तारखेपर्यंत परत एक असाच एक स्टफ एरिया बनणारच आहे महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये. हा सर. हं. म्हणजे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा अंदाज आहे सर. आणि आजपासूनच ते वातावरण बिघडलेलं आहे आणि शेतकरी पुन्हा चिंतेत पडलेले होते आपले. हं. तर त्यांना म्हणजे मोठा धीर दिलेला आहे सर. कारण की
घाबरण्याची तर गरज नाही, परंतु समजा 10 ते 5% भागात हा पाऊस होईल समजा, आणि आता तुम्ही बघा, अजून एक. घाबरणं याला म्हणत नाहीये, पण एक सतर्कता म्हणून आपण याला म्हणू शकतो, की जेणेकरून आपला काही जे काही नुकसान होईल धुळीपासनं, जे काही पोलन करतात, वीटभट्टी उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा ही विनंती आहे, की 21-22 तारखेला जास्त काही हे करू नका. उदाहरणार्थ धुळे, जळगाव भाग, विदर्भातला भाग हा सुद्धा भाग याच्यामध्ये येतोय. आणि एक महत्त्वाचा आणि धक्कादायक असा एक WDचा प्रवास पाकिस्तानपर्यंत, राजस्थानपर्यंत आणि गुजरातपर्यंत पोहोचतोय. जेणेकरून त्या भागांमध्ये थोडा धुमाकूळ घालण्याची भीती आहे. एक्झॅक्टली पाकिस्तानला आणि भारताच्या सीमालगत भागांना जोपर्यंत आलेला असतो ना, तो महाराष्ट्राकडे नुकसान केल्याशिवाय राहत नाही. ही अशी कंडिशन 26-27 तारखेच्या पुढची आहे. पण मॉडेलनुसार आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या त्याच्यामध्ये, की याचा जो काही एरिया आहे, जो काही कव्हर अप एरिया आहे, तो जम्मू काश्मीर, राजस्थान वरच्या भागांना झारखंड मार्गे तिकडे निघून चाललेला दिसतोय. पण मी एवढंच म्हणेन, की तुम्ही जे काही पाणी देण्याचं काम चालू आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं, त्याला असं मोजक्या प्रमाणामध्ये ठेवा. कारण की धुळीचा आणि धुक्यांचा भडीमार त्या ओलसर जमिनीमध्ये अधिक होतो, किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव देखील त्या गोष्टींमध्ये अधिक होतो. तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचंय, की सध्या थोडंसं मोजकं, आणि आता जे हरभरे उत्पादक शेतकरी त्यांचा सुद्धा प्रश्न असतो, की आता मी पाणी द्यावं की नाही द्यावं, कारण की हरभऱ्याला पाण्याची आवश्यकता आहे. तर मी मागे पण व्हिडिओमध्ये सांगितले, की तुम्ही 18-19 ला बिनधास्त देऊ शकता, पण मोजक्या प्रमाणामध्ये. कारण की तो ओलसरपणा आहे तो काय निघून जाणार नाहीये, जो मोजका दिला तुम्ही. कारण की असा आभाळ जवळपास आता 10-12 दिवस कंटिन्यू राहणार आहे. आणि एक्झॅक्टली मी मागेही सांगितलंय, की मोठे अपवाद जानेवारीमध्ये नाहीयेत गारपिटीचे. तो एकच हा, रिपोर्ट दिला होता, की मोठे अपवाद गारपिटीचे नाही. त्यामुळे गारपिटीची जी गोष्ट आहे, एखादा टक्का, 1% जसं नाशिकला सुरुवातीला 2 तारखेला झालेलं आहे. कुठेतरी एक बोरावानी गारपीट पडली, ती बी 10 मिनिटासाठी एकच खेड्यामध्ये. हां, तसा अपवाद एखाद्या भागांमध्ये होऊ शकतो, पण ती ह्या टफ एरियामध्ये नाहीये. त्यामुळे काळजी करू नका. हा सर, शेतकऱ्यांसाठी तुम्ही खूप महत्वाचा अंदाज आहे सर, आणि 21 ते 26 जानेवारी पर्यंत हे वातावरण कायम असणार आहे सर. हो. म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले जे ॲप्लिकेशन आहे तोडकर हवामान अंदाज, एप्रिलच्या मार्चच्या गारपिटी संदर्भात जे काही आपण शेड्यूल सांगणार आहोत, सगळ्यात महत्त्वाचा शेड्यूल आहे तो. शेतकऱ्यांच्या आवर्जून ऐकायचा. ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. प्ले स्टोअरवरती ॲप्लिकेशन आहेच. लिंक तर मी सर्व ठिकाणी शेअर नाही करू शकत. पण तो ॲप्लिकेशन तिथे आहे. तुम्ही नाव जर टाकलं ना, 34 MBचं ॲप्लिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तिथे गेल्याच्यानंतर आपलं लाईव्ह संध्याकाळी 7:30 वाजता आपण तिथे एक ग्रुप पण बनवलेला आहे. तिथे तुम्ही लाखो शेतकरी तिथे जॉइन होऊ शकता. WhatsAppपेक्षाही जबरदस्त आहे. आणि तिथे मी मेसेज टाकला, की मी ह्या वेळेला लाईव्ह येणार आहे. तर तुम्ही तिथे लाईव्ह येऊ शकता आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत उन्हाळ्यातील वातावरणासंदर्भामध्ये, ते तुम्ही तिथे विचारू शकता. तुम्हाला त्यांची उत्तरं मिळतील. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढ्या चांगल्या गोष्टी तुम्ही शेअर करत नसल्यामुळे मी सोशल मीडियावरती शेअर करत नाहीये. त्यामुळे आपल्या स्वतःच्या ॲप्लिकेशनमध्ये त्या गोष्टी शेअर करतोय. तुम्ही तिथे आवर्जून पहा. तुमचं नुकसान किंवा तुम्हाला होणाऱ्या गोष्टींचा फायदा तिथे आवर्जून होईल. हा सर, नक्कीच सर. तोडकर हवामान अंदाज आपण Google Play Storeवर सर्च करून डाउनलोड नक्की करा. आणि जर समजा नसेल तुम्हाला, तर डायरेक्ट मी या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून ते डाउनलोड करू शकता. नक्की हा दादा. सर. जय शिवराय. जय शिवराय.